आपण पाहणार आहोत लाईन सेगमेंट, रेषाखंड, रे, किरण आणि लाईन म्हणजे रेषा या संबंधी आपण जरा गोष्टी बघणार आहे. आपण मॅथ्स 1 मध्ये गणित भाग 1 मध्ये थोडस सेट थिअरीचा अभ्यास केलेला आहे. संच या संकल्पनेचा अभ्यास केलेला आहे आणि संचातल्याच काही संकल्पना, काही टर्मचा वापर करून आपण इथे रेषाखंडाची व्याख्या करणार आहोत. आता बघता येईल, जरा थोडासा विचार जर केला तर सेगमेंट कुणाला म्हणायचं. सपोज दॅट हिअर आर द 2 पॉइंट्स A and B. Points A and B are these 2 points in a plane. Then the union of a set of all points between points A and B, and both these 2 points A and B is called as the line segment AB. बघा, समजा प्रतलामध्ये A आणि B हे 2 बिंदू आहेत. तर A आणि B हे 2 बिंदू आणि A आणि B या 2 बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदूंचा संच म्हणजे रेषाखंड AB. म्हणजे काय म्हणता येईल? रेषाखंड AB म्हणजे लाईन सेगमेंट AB म्हणजे रेषाखंड AB. आता हे जर शॉर्टकट मध्ये जर लिहायचं म्हटलं तर आपण असं लिहिणार आहे बघा, सेगमेंट AB. लाईन सेगमेंट असा न लिहिता शब्द आपण सेगमेंट AB म्हणणार आहे. आणि रेषाखंडाच्या ऐवजी दुसरा शब्द रेख AB असं म्हणणार. आता याची जी व्याख्या आहे ती व्याख्या तुम्हाला पुस्तकात दिलेली आहे बघा. द युनियन ऑफ द सेट ऑफ पॉइंट्स A and B and the points between A and B is called as the लाईन सेगमेंट AB. इथं त्याचं नाव लिहिताना आता ही डायग्राम, व्याख्या डायग्राम काढावी लागेल आणि त्याच्या खाली तुम्हाला हे रेषाखंडाची नावं कशी लिहिली जातात बघा. लाईन सेगमेंट AB आणि सेगमेंट AB, रेषाखंड AB किंवा रेख AB असं म्हटलं जातं. हिअर पॉइंट्स A and B are called as endpoints of segment AB. इथं बिंदू A व B ला रेख AB चे अंत्यबिंदू असे म्हणतात. याला काय म्हणतात? अंत्यबिंदू असं म्हटलं जातं. आता आपण हिअर आर द एंड पॉइंट म्हणजे इथं ह्या रेषाखंड दोन्ही टोकांना थांबलेला आहे. दॅट्स व्हाय वी कॅन मेजर द लेंथ ऑफ द सेगमेंट AB. व्हॉट इज मीन बाय द लेंथ ऑफ द सेगमेंट AB? हिअर द लेंथ ऑफ दॅट सेगमेंट मीन्स द डिस्टन्स बिटवीन points A and B is called as the length of that segment AB. म्हणजे A आणि B हे त्याचे एंड पॉइंट आहेत, अंत्यबिंदू आहेत. तर A आणि B या 2 टोकाच्या बिंदूमध्ये जेवढं अंतर असेल त्या अंतराला त्या रेषाखंडाची लांबी असं म्हटलं जातं. सपोज दॅट हिअर इज अ लेंथ 5 सेंटीमीटर. देन वी कॅन राईट डिस्टन्स AB equal to 5 centimeter. Instead of this we can write length of AB. च्या ऐवजी आपण असंही लिहू शकतो, length of AB equal to 5 centimeter. Or we can write only AB equal to 5 centimeter. आपण AB बरोबर 5 सेंटीमीटर सुद्धा असंही लिहू शकतो. बघा आता थोडंसं विचारात घ्या. हे पॉइंट लिहित असताना काय लिहावं लागेल तुम्हाला? तर याची डेफिनेशन पहिली घ्या. डेफिनेशन नंतर एक डायग्राम काढा. त्याचं नाव कसं दिलं जातं? लाईन सेगमेंट AB म्हणजे सेगमेंट AB, रेषाखंड AB म्हणजे रेख AB. A आणि B ह्या 2 बिंदूंना त्याचे एंड पॉइंट म्हणले जातात. बिंदू A व B ला काय म्हणलं जातं? अंत्यबिंदू असं म्हटलं जातं. आता याची लेंथ म्हणजे काय? लेंथ ऑफ अ सेगमेंट. लेंथ ऑफ अ सेगमेंट म्हणजे डिस्टन्स बिटवीन दी
two endpoints of that segment is called as the length of a segment. म्हणजे रेषाखंडाच्या दोन अंत्यबिंदू मधल्या अंतराला त्या रेषाखंडाची लांबी असं म्हटलं जातं. आणि ही लांबी कशी लिहिली जाते तर तीन प्रकारे दाखवली जाते. डिस्टन्स ऑफ एबी, आपण याच्या अगोदर डिस्टन्स काढायला बघितलेले. डिस्टन्स एबी मीन्स 5 सेंटीमीटर किंवा लेंथ ऑफ एबी बरोबर 5 सेंटीमीटर. ओनली वी कॅन राईट एबी इक्वल टू 5 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण त्याची लांबी ही लिहू शकतो. आता याच्या नंतरचा जो भाग आहे तो म्हणजे रे एबी. रे कुणाला म्हणतात रे एबी. आता एबी हे नाव घेतलं एखादा XY सुद्धा घेईल, किरण एबी, बरोबर आहे. आता हे कुणाला म्हटलं जातं बघा. सपोज ए अँड बी आर दी टू डिस्टिंक्ट पॉइंट. समजा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत, बरोबर आहे. दी युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑफ सेगमेंट ए बी अँड दी पॉइंट पी such that a dash b dash p is called as the ray AB. Means here we can draw a diagram. Here is the segment AB and the point P such that a dash b dash p. Here we represent this mark by arrow mark here. Between this is the a dash b dash p. That's why we say that ray AB. Ray AB. Point A is called as the origin of ray AB. बघा. Or here in your book point A is called as the end point of ray AB. म्हणजे इथं काय म्हणलेले बघा. हा जो किरण AB जो आहे तो किरण AB ची व्याख्या करत असताना काय सांगितलेले तर समजा A आणि B हे दोन भिन्न बिंदू आहेत. तर ए आणि बी या दोन भिन्न बिंदूमुळे एक रेषाखंड एबी तयार होईल. तर रेषाखंड एबी चे बिंदू आणि पी सारखे बिंदू. कसे पी सारखे बिंदू तर ए डॅश बी डॅश पी असं होईल. असे सर्व बिंदू एकत्र केलं की किरण एबी तयार होऊ शकेल. मीन्स दी सपोज दॅट हियर ए अँड बी आर दी टू डिस्टिंक्ट पॉइंट. देन दी युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑफ अ सेगमेंट एबी अँड पॉइंट पी सच दॅट ए डॅश बी डॅश पी is called as the ray AB. Here point A is called as the I say here origin of ray AB. इथं बिंदू A ला किरण ए बी चा आरंभ बिंदू असे म्हणतात. आरंभ बिंदू असे म्हणतात. काय म्हटलं जातं किरण एबी चा आरंभ बिंदू असं म्हटलं जातं. मग आता नाव लिहिताना मी रे एबी म्हटलेले का बघा. कारण एरो मार्क जो दाखवलेला आहे तो बी च्या राईट साइडला. दॅट्स वाय वी स्टार्ट फ्रॉम पॉइंट ए. म्हणजे बाणाचं टोक जे दाखवलंय ते बी च्या उजव्या बाजूला आहे. म्हणून बिंदू ए हा त्याचा ओरिजिन असणार आहे किंवा एंड पॉइंट असणार आहे. ए पासून स्टार्ट करून नाव लिहावं लागेल. कसं रे एबी. किरण एबी किंवा रे एबी म्हणजे ए पासून तो किरण सुरुवात होतोय. बघा आता याचा अर्थ युनियन सेट आहे. म्हणजे हा युनियन झालेले कुणाकुणाची तर सेगमेंट एबी चे पॉइंट आणि पी सारखे पॉइंट जसे की ए डॅश बी डॅश पी होते, बरोबर आहे. आता बघा हा जो सेगमेंट एबी जो आहे तो रे एबी मध्ये आलेला आहे. याचा अर्थ एक महत्वाचा भाग लक्षात ठेवावा लागेल. नोट दॅट. लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवावं लागेल तर एक भाग सेगमेंट एबी इज द सबसेट ऑफ रे एबी. म्हणजे हा जो रेषाखंड रेख एबी जो आहे तो किरण एबीचा उपसंच आहे. किरण एबीचा काय आहे उपसंच आहे. म्हणजे कुठलाही असेल. आता इथं एबी घेतलाय आपण. इथं जर रे एक्स वाय म्हटलं
तर रे एक्स वाय जर म्हणलं तर इथं काय सांगता येईल, तर सेगमेंट एक्स वाय इज दी सबसेट ऑफ रे एक्स वाय. किरण रेषाखंड एक्स वाय हा किरण एक्स वाय चा काय असणार आहे, उपसंच असणार आहे. अशा रीतीने तुम्ही किरणची सुद्धा व्याख्या लिहू शकता. बरोबर आहे. आता पुढे आहे लाईन ए बी. पुढचा मुद्दा लाईन ए बी. आता लाईन काय कुणाला म्हणायचं, लाईन ए बी, रेषा ए बी कोणाला म्हणायचं बघा. सपोज दॅट हिअर वी टेक अ वन रे ए बी घेतले. देन वी कॅन ड्रॉ अ another ray, but it is opposite to the ray AB. Then here is the formation of a line AB. Means इथं काय झालं बघा, इथं किरण AB हा आपण मूळचा किरण घेतलेला आहे आणि किरण AB चा एक विरुद्ध किरण, म्हणजे आता AB किरण आहे त्याचं बाणाचं टोक आहे ते उजव्या बाजूला, म्हणजे इथून स्टार्ट झालाय तो आणि या दिशेला गेलाय. आता दुसरा किरण घेतला तो ह्याचा विरुद्ध किरण घेतला. आता विरुद्ध किरण घेतला तर तो विरुद्ध दिशेला गेला पाहिजे, म्हणजे डावीकडे गेला पाहिजे. मग आता ह्याच्यामुळे जो एकत्रित जो समूह तयार झाला बिंदूंचा, जो बिंदूंचा संच तयार झाला, त्या बिंदूंच्या संचाला लाईन ए बी असं म्हटलं जातं. काय म्हणलं जातं, लाईन ए बी, रेषा ए बी. आता इथं महत्वाचा एक भाग आहे, एरो मार्क काय इंडिकेट करत असतात, एरो मार्क दोन्ही बाजूचे काय इंडिकेट करतात, सेगमेंट मध्ये आणि लाईन मध्ये फरक काय आहे. कॅन वी मेजर द लेंथ ऑफ लाईन ए बी? नो. व्हाय? बिकॉज एरो मार्क्स इंडिकेट दॅट this set of a point can be extended indefinitely, म्हणजे टुवर्ड बोथ दिस आहे. म्हणजे हा जो बिंदूंचा समूह काय इंडिकेट करत असतो, काय दर्शवतो, ह्याच्यावर दाखवलेले बाणाची टोकं काय दर्शवतात, तर हा जो बिंदूंचा समूह आहे तो दोन्ही बाजूला, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला, ही बाणाची टोकं काय दर्शवतात, उजव्या आणि डाव्या बाजूला, दोन्ही बाजूला ही रेषा किंवा हा बिंदूंचा समूह अमर्यादेपर्यंत वाढवता येऊ शकतो. म्हणजे जसं प्रतल वाढेल तशी तुमची रेषा वाढणार आहे. म्हणजे याचा अर्थ इथं ह्याची लांबी मोजता येईल का, दॅट्स वाय वी से दॅट्स वाय वी कांट मेजर द लेंथ ऑफ अ लाईन. त्यामुळे आपल्याला रेषेची लांबी मोजता येत नाही, बट वी कॅन मेजर द लेंथ ऑफ अ सेगमेंट ए बी. बाय हिअर आर द एंड पॉइंट्स ए अँड बी. मीन्स ही टोकाचे बिंदू आहेत, हे एक्सटेंड होत नाही, ते तेवढंच राहणार आहे, वाढवता येणार नाही दोन्ही बाजूला. म्हणून या रेषाखंडाची लांबी मोजता येते पण रेषेची लांबी मोजता येत नाही. आता एक महत्वाचा भाग आहे, हा जर मी सेगमेंट ए बी घेतला तर सेगमेंट ए बी जो आहे तिथं सुद्धा नोट द्या म्हणता येईल. व्याख्या तुम्ही पुस्तकातली लिहा, की डायग्राम काढा आणि डायग्राम काढल्यानंतर त्याच्या खाली हे महत्वाचा भाग लिहून घ्या. लक्षात ठेवा, खरं तर हेच भाग तुम्हाला महत्वाचे आहे. काय म्हणता येईल, तर सेगमेंट ए बी हा जो रेषाखंड ए बी आहे इज दी सबसेट ऑफ लाईन ए बी. बरोबर आहे. रेख ए बी हा उपसंच आहे कुणाचा, रेषा ए बी चा. बघा बघू, त्या रेख ए बी चे म्हणजे सेगमेंट ए बी चे सगळे पॉइंट ह्या लाईन ए बी मध्ये येत आहेत का, येत आहेत. याचा अर्थ हा सेगमेंट ए बी इज दी सबसेट ऑफ अ लाईन ए बी. रेख ए बी हा रेषा ए बी चा काय आहे, उपसंच आहे. अशा रीतीने तुम्ही रेषेची सुद्धा व्याख्या आणि हे खालचं डिस्क्रिप्शन लिहू शकता. हे महत्वाचे पॉइंट आहेत. आता त्याच्यानंतर दुसरा भाग आला कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स म्हणजे एकरूप रेषाखंड. कुणाला म्हणायचं, एकरूप रेषाखंड. एकरूप रेषाखंड. बघा, सपोज दॅट हिअर इज अ सेगमेंट PQ and the length of that segment PQ is 7 centimeter and another segment is a segment
AB and AB have also length 7 centimeter. It means that the length of PQ is equal to length of AB equal to 7 centimeter. Both have equal length. That's why we say that segment PQ means rekha PQ is congruent with segment rekha AB. PQ हा सेगमेंट AB या सेगमेंटला कसा आहे कॉन्ग्रुएंट आहे. कुणाला म्हणायचं मग व्याख्या काय करता येईल? इफ द लेंथ ऑफ टू लाईन सेगमेंट्स आर इक्वल देन द सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. जर दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते दोन रेषाखंड एकरूप असतात. बघा म्हणजे हा रेषाखंड एवढ्या लांबीची ही पट्टी घेतली ही 7 सेंटीमीटर आणि ही 7 सेंटीमीटरच्या दुसऱ्या पट्टीवर ठेवली तर दोन्ही एकमेकाला मॅच होणार, तंतोतंत जुळणार आहेत. म्हणून हे एकरूप होत आहे, एकरूप कॉन्ग्रुएंट होत आहे. बरोबर आहे. म्हणजे दोघांची लांबी जर समान असेल तर त्यांना एकरूप रेषाखंड असं म्हटलं जातं. आता काय आहे पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ अ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. प्रॉपर्टीज ऑफ congruent segments. म्हणजे एकरूप रेषाखंडाचे गुणधर्म. एकरूप रेषाखंडाचे गुणधर्म. आता या गुणधर्मांना नाव दिलेले. पहिलं काय दिलेले तर पहिलं नाव दिले रिफ्लेक्सिव्हिटी, परावर्तनता. काय परावर्तनता? समजा मी जर आरशात पाहिलं तर तिथं चेहरा माझा दिसणार आहे, माझा चेहरा दिसणार आहे. मग आरशातला चेहरा आणि माझा चेहरा बरोबर आहे, मूळचा चेहरा, हे दोन्ही चेहरे एक समान असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे माझा चेहरा कोणाशी एकरूप आहे? माझ्या चेहऱ्याशी. याचा अर्थ हिअर वी राईट इन रिफ्लेक्सिव्हिटी एव्हरी सेगमेंट is congruent with itself. म्हणजे प्रत्येक रेषा, याला मराठीत म्हटलं जातं परावर्तनता, हा गुणधर्म आहे. बरीचशी मुलं जर असा क्वेश्चन आला राईट प्रॉपर्टीज ऑफ अ कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजे एकरूप रेषाखंडाचे गुणधर्म घ्या तर हे नाव फक्त टाकतात रिफ्लेक्सिव्हिटी. नाही बाळा, हे सांगायला पाहिजे एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट विथ इटसेल्फ. म्हणजे प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप कसा असतो? स्वतःशी एकरूप असतो. म्हणजे वी राईट हिअर सेगमेंट AB म्हणजे रेख AB कुणाला कॉन्ग्रुएंट येणार आहे? बरोबर आहे, स्वतःला. सेगमेंट रेख AB ला ABशीच कॉन्ग्रुएंट असणार. दुसरा आहे तो म्हणजे सिमेट्री. आता सिमेट्री हा जो भाग आहे बाळांनो तो मला वाटतंय तुमच्या 7वी किंवा 6वीच्या भागामध्ये सममितता. आता सममिती म्हणजे काय हे भाग कळला पाहिजे. सिमेट्री कळायची असेल तर सिमेट्री म्हणजे एकसारखा जसं आहे तसंच. म्हणजे थोडक्यात उदाहरण जर घ्यायचं म्हटलं, एक उदाहरण घेऊया. आपण जर मासा घेतला, मासा, आणि तो उभा कापला, उभा, किंवा मानवी शरीर आहे तो उभं जर बघितलं, उभे दोन भाग जर केले तर उजवीकडे जसा एक हात आहे तसा डावीकडे सुद्धा एक हात असणार आहे. उजवीकडे जसं एक नाक आहे तसं डावीकडे एक नाक असणार आहे, उजवीकडे एक डोळा. बरोबर आहे. म्हणजे सममिती हा उभा भाग जो आहे, उभी रेषा जी येणार आहे आपल्या शरीरावरून, ती उभी रेषा म्हणजे आपला सिमेट्रिक ऍक्सिस असतो, तो म्हणजे सममिती अक्ष असतो. अशा बऱ्याचशा भूमितीमध्ये वापरता येईल. चौरसाच्या बाबत बघितलं तर चौरसाची जर घडी घातली, कागदाचा चौरस जर बघितला आणि तो जर तुम्ही घडी घातली तर बरोबर दोन होणारे भाग एकमेकाशी तंतोतंत होतात. मग उभा असू द्या, आडवा असू द्या, किंवा अगदी डायगोनलवर म्हणजे कर्णावर जरी त्याची घडी घातली तरी सुद्धा ते दोन्ही भाग एकमेकाला, त्याला सिमेट्रीपणा म्हणलं जातं. मग आता बघितलं तर आपलं सुद्धा शरीर जर बघितलं तर बायोमेट्रिकली सिमेट्रिक आहे, म्हणजे द्विपार्श्व सममितीमध्ये आपलं शरीर आहे. तसंच आणखी जर दैनंदिन जीवनातलं बघितलं आपण तर मासा जर घेतला तर मासा सुद्धा उभा जर कापला
तर त्याचा उजवीकडे डोळा, डावीकडे डोळा, उजवीकडे कल्ले असतात, डावीकडे कल्ले असतात, तसेच पंख सुद्धा त्याचे तसेच असतात. बरोबर आहे. म्हणजे हे सुद्धा बायलॅटरल सिमेट्री, दोन विपार सममिती ज्याला म्हणलं जातं, दोन्ही बाजूच्या समान होतात एकाच ऍक्सिसवर, एकच भाग. माणसाला आडवा बघितला तर आडवा सिमेट्रिक ऍक्सिस येणार, माशाला सुद्धा आडवा येणार नाही, पण तो उभाच एक येणार आहे. बरोबर आहे. बायलॅटरल सिमेट्री माणसाचा आणि मानवाचं आणि माशाचं शरीर हे बायलॅटरल सिमेट्री मध्ये येतात. आता सिमेट्री म्हणजे भाग कळला असेल. मग जर इथं जर बघितलं तर बघा, सिमेट्रिक ऍक्सिस मध्ये आपण असं सांगू शकतो की जर सेगमेंट AB जो आहे हा कॉन्ग्रुएंट आहे कुणाला, सेगमेंट रेख PQ ला. आता याचा अर्थ बाळांनो, याचा अर्थ काय, AB आणि PQ हे दोन सेगमेंट जर कॉन्ग्रुएंट आहेत याचा अर्थ या दोघांची लेंथ इक्वल आहे. बरोबर आहे. मग AB ची आणि PQ ची लेंथ इक्वल आहे. एखादा जर म्हटला की नाही सर PQ आणि AB ची लेंथ इक्वल आहे, इट मीन दॅट देन वी कॅन राईट, तर असंही म्हणता येऊ शकतं सेगमेंट PQ रेख PQ हा कॉन्ग्रुएंट आहे कुणाला, एकरूप आहे रेख AB ला. AB जर PQ ला एकरूप असेल तर आपण असंही म्हणू शकतो, AB जर PQ ला एकरूप असेल तर PQ हा AB ला सुद्धा एकरूप आहे. बरोबर आहे. तिसरा भाग आहे तो म्हणजे ट्रान्झिटिव्हिटी. ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे संक्रमकता. कसं संक्रमकता येतं बघा, जरा बघा. इफ जर सेगमेंट रेख AB कॉन्ग्रुएंट आहे कुणाला, सेगमेंट रेख PQ ला, and व सेगमेंट रेख PQ एकरूप आहे सेगमेंट रेख XY ला, देन तर बघा AB कुणाला एकरूप आहे, PQ ला, PQ कुणाला आहे, XY ला. आता बघा AB आणि PQ कॉन्ग्रुएंट आहे याचा अर्थ AB आणि PQ ची लेंथ इक्वल आहे. PQ आणि XY कॉन्ग्रुएंट आहे याचा अर्थ PQ आणि XY ची लेंथ कॉन्ग्रुएंट आहे, इक्वल आहे. याचा अर्थ AB आणि XY ची लेंथ सुद्धा कशी असणार आहे, इक्वल असणार. म्हणजे AB आणि XY सुद्धा कशी असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार. म्हणजे ही पहिली पिढी, ही दुसरी पिढी, बरोबर आहे, आणि ही तिसरी पिढी. पहिल्या पिढीतले काही गुणधर्म दुसऱ्या पिढीमध्ये आले, दुसऱ्या पिढीचे गुणधर्म तिसऱ्या पिढीमध्ये आले, म्हणजे पहिल्या पिढीचे काही गुणधर्म तिसऱ्या पिढीमध्ये येणारच आहे. म्हणजे याचा अर्थ AB आणि XY हे दोन्ही सेगमेंट, देन सेगमेंट रेख कोणता, AB हा कॉन्ग्रुएंट असणार आहे सेगमेंट रेख कुणाला, XY ला. बघा AB कॉन्ग्रुएंट आहे PQ ला आणि PQ कॉन्ग्रुएंट आहे XY ला, तर AB कॉन्ग्रुएंट असणार आहे कुणाला, XY ला कॉन्ग्रुएंट असणार आहे. अशा रीतीने प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट आहे. आता तदनंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट. मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट मी थोडक्यात घेतो इन शॉर्ट मध्ये, रेषाखंडाचा मध्यबिंदू कुणाला म्हणलं जातं. सपोज दॅट हियर इज अ वन सेगमेंट AB and point P is on a segment AB, or point M is on a segment AB, such that the length of a segment AM and the length of a segment MB both are equal, but M is in between points A and B, means A dash M dash B. Here are the two conditions. Here A dash M dash B means point M must be in between point A and B, and length of AM equal to length of MB, then point M is midpoint of segment AB. बघा जर A dash M dash B आणि लेंथ ऑफ A बरोबर लेंथ ऑफ MB असेल
तर बिंदू यम हा रेख AB चा काय आहे, मध्यबिंदू आहे. काय आहे, मध्यबिंदू आहे. बिंदू यम हा रेख AB चा काय आहे, मध्यबिंदू. आता मला सांगा, हे जर 10 असेल टोटल, हे जर 10 सेंटीमीटर असेल तर मला सांगाल का एम ची लेंथ किती, निम्म येणार. हे इथे असणार 5, हे सुद्धा 5 असणार. मग मला सांगा ए पासून 5 अंतरावर आणि बी पासून 5 अंतरावर असा किती बिंदू मिळेल. वी कॅन गेट ओनली 1 पॉइंट. दॅट्स वाय एव्हरी सेगमेंट हॅव वन अँड ओनली वन मिड पॉइंट. म्हणजे प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. किती असतो, एक आणि एकच मध्यबिंदू असतो. कळलं का. त्यात खाली लिहावं लागेल नोट दॅट मध्ये, नोट दॅट एव्हरी सेगमेंट हॅज वन अँड ओनली वन मिड पॉइंट. प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. चला आता याच्यानंतर जे आहे कंपॅरिझन ऑफ अ सेगमेंट. कंपॅरिझन ऑफ अ सेगमेंट. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट म्हणजे रेषाखंडाची तुलना. रेषाखंडाची तुलना. तुलना करायची म्हणजे बघूया इथं हा AB सेगमेंट आहे, ह्याची लेंथ आहे 5 सेंटीमीटर. दुसरा सेगमेंट आहे PQ, ह्याची लेंथ आहे 7 सेंटीमीटर. मला सांगा आता ह्यात मोठं कोण. आपण म्हणू शकतो 7 मोठा आहे कुणापेक्षा, 5 पेक्षा. म्हणजे याचा अर्थ 5 लहान आहे 7 पेक्षा. 7 मोठं म्हणजे कोणता सेगमेंट आला बघा, सेगमेंट PQ. म्हणजे रेख PQ हा मोठा आहे कुणापेक्षा, सेगमेंट AB म्हणजेच रेख AB पेक्षा. दुसरा एक भाग सांगता येईल काय, सेगमेंट रेख AB. आता 5 लहान आहे, 5 म्हणजे कोणता, AB हा लहान आहे कुणापेक्षा, सेगमेंट रेख PQ पेक्षा. बरोबर आहे. अशा रीतीनं दी कंपॅरिझन बिटवीन दी टू लाईन सेगमेंट्स करता येऊ शकेल. आता हे जाऊन थोडक्यात लक्षात घेता येईल, ज्याची लांबी मोठी तो रेषाखंड मोठा असतो आणि ज्याची लांबी लहान तो रेषाखंड लहान असतो. कळलं. त्यात लांबी PQ ची लांबी जास्त आहे म्हणून तो मोठा आहे, म्हणून ग्रेट इज ग्रेटर दॅन मोठा आहे. आणि इथं 5 लहान आहे म्हणून काय म्हणता येईल, AB लहान आहे कुणापेक्षा, PQ पेक्षा. पुढचा पॉइंट आहे perpendicularity of a segments or rays. Perpendicularity of segments or rays म्हणजे रेषाखंडाची किंवा किरणांची लंबता. किरणांची लंबता कोणाला म्हणता येईल बघा. Here is a segment XY and another segment is a segment PQ. Here at the point of intersection there is a formation of a right angle between these two segments. म्हणजे त्या दोन रेषाखंडाच्या छेदनबिंदूच्या ठिकाणी 90 अंशाचा कोन होतो. इथं किती अंशाचा, 90 अंशाचा.
तर हे दोन सेगमेंट परपेंडिक्युलर आहे आपण म्हणतो. पण खरी व्याख्या काय केलेली आहे? टू segments are said to be perpendicular to each other if the line containing them are perpendicular to each other. दोन रेषाखंड एकमेकाला लंब आहेत असं कधी म्हणता येतं? जेव्हा त्या दोन रेषाखंडांना समाविष्ट करणाऱ्या रेषा ज्या आहेत, त्या दोन रेषाखंडांना समाविष्ट करणाऱ्या ज्या रेषा आहेत बघा, त्या XY या सेगमेंटला कंटेन करणारी म्हणजे त्याच्यात समाविष्ट करणारी लाईन आहे XY. PQ या रेषाखंडाला समाविष्ट करणारी रेषा आहे PQ. त्या दोन्ही रेषा जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील, लंब असतील, तर हे दोन सेगमेंट परपेंडिक्युलर आहे असं म्हटलं जातं. आता हे डॉट डॉट न दाखवा जरा थोडंसं, बरोबर आहे. मग हे लिहिलं जातं कसं बघा, सेगमेंट रेख PQ is perpendicular to segment रेख XY. आता प्रघात काय बघा, I can't write here segment XY perpendicular to segment PQ. We have to write the vertical segment first, then horizontal segment. म्हणजे पहिला उभा रेषाखंड लिहावा लागेल आणि नंतर आडवा रेषाखंड लिहावा लागेल. म्हणून लिहिताना काय लिहिलं बघा, सेगमेंट PQ पहिला लिहिला व्हर्टिकल, नंतर हॉरिझॉन्टल म्हणजे क्षितिज समांतर असा आडवा असणारा कुठला आहे सेगमेंट XY, आणि मध्ये हे उलट टी काढलंय. हे काय इंडिकेट करतं? परपेंडिक्युलर सेगमेंट PQ परपेंडिक्युलर सेगमेंट XY. याचा अर्थ रेख PQ लंब लिहायला म्हणलं तर लंब रेख XY. आता बघा, इन केस ऑफ रे, here two rays are perpendicular when if these two rays have a common origin and the line containing them are perpendicular to each other. Here are the two rays, both have one common origin, म्हणजे दोघांचा एंड पॉइंट किंवा ओरिजिन म्हणजे आरंभ बिंदू जो आहे तो आरंभ बिंदू समान आहे. म्हणजे हा PQ हा रे आहे, दुसरा PR हा रे आहे, बरोबर आहे. आता इथं ह्या दोन रेच्या ओरिजिनच्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल होत असेल. आता मला एक सांगा की या रे PQ जो आहे तो रे PQ ला कंटेन करणारी लाईन आहे PQ ही लाईन, बरोबर आहे. आणि रे PR ला कंटेन करणारी लाईन आहे लाईन PR, बरोबर आहे. त्या दोन्ही लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, बरोबर आहे. मीन्स हियर if the line containing two rays are perpendicular to each other, then we say that two rays are perpendicular to each other. जर दोन किरणांना समाविष्ट करणाऱ्या रेषा एकमेकांना लंब असतील तर ते दोन किरण एकमेकाला लंब आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे we can write here ray PR. I write here ray PR. Why? Because P is the origin, P हा end point आहे, आरंभ बिंदू आहे. P पासूनच नाव लिहिलं पाहिजे. परपेंडिक्युलर रे PQ म्हणजे किरण PR हा लंब आहे कुणाला? किरण PQ ला, बरोबर आहे. अशा रीतीनं हा परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स अँड रेज हा सुद्धा पॉइंट तुम्ही लिहू शकता. आता पुढचा एक महत्वाचा भाग आहे, तर तुम्ही बरोबर हे लिहून घ्याल, पुस्तकात आहे तुमच्या, ते मी काय वेगळं सांगत नाही, फक्त समजावून देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून हे जरा थोडंसं बरोबर घेऊया, आपण प्रॅक्टिस एकला जास्त वेळ देणार आहे. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन म्हणजे बिंदूचे रेषेपासूनचं अंतर, रेषेपासूनचे अंतर. बघा, हियर इज अ लाईन PQ and here is a one point. Suppose that here is a point A. What is the distance of a point A from line PQ?
बिंदू ए च या रेषा PQ पासूनचा अंतर काय असेल? कॅन वी मेजर दिस इन दिस वे? दिस इज नॉट द राईट मेथड. ही ए पासून मी असं अंतर मोजलं तर ही बरोबर पद्धत आहे का? तुम्ही म्हणणार सर पट्टी नाही व्यवस्थित पकडली. मग कशी पकडायला लागते? इफ वी ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट ए ऑन अ लाईन PQ, जर ए बिंदूतून मी AB हा परपेंडिक्युलर काढला म्हणजे काय? सेगमेंट रेख AB लंब काढला कुणाला? लाईन रेषा PQ ला. देन द डिस्टन्स AB इज द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट A फ्रॉम लाईन PQ. म्हणजे ह्या AB चं जेवढं अंतर असेल ते अंतर म्हणजे बिंदू A चं रेषा PQ पासूनचं अंतर असतं. मग थोडक्यात काय लक्षात ठेवावं लागेल? द मिनिमम डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे कोणत्याही बिंदूचं एखाद्या रेषेपासूनचं कमीत कमी अंतर म्हणजे त्याचं लंबांतर असतं. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय? लंबांतर. त्याला थोडक्यात काय म्हणतात? तर लंबांतर असं म्हणतात. तर ते लंबांतर असतं. म्हणजे ए पॉइंटचं PQ पासूनचं अंतर जे ते ह्या AB अंतरा इतकं असणार आहे. का? तर AB हा रेषा PQ ला लंब आहे. बरोबर आहे. अशा रीतीने हे 9 पॉइंट आहेत. हे 9 पॉइंट तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढा. जर आज उद्या तुम्ही दिले तर आपण उद्या प्रॅक्टिस सेट 1.2 बघूया. पुढचा व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये सगळे क्वेश्चन पाहणार आहोत. आजच्यासाठी धन्यवाद. पुन्हा सांगतो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन तुम्हाला जल्दी मिळेल, लवकरात लवकर मिळेल. आणि हे 9 पॉइंट लिहा, ग्रुपवर पाठवा. लिहिलंच पाहिजे कारण का हे बेसिक कन्सेप्ट आहेत जिओमेट्रीचे. हे भूमितीतले मूलभूत संबोध आहेत. ह्या जर भूमितीतले मूलभूत गोष्टी कळल्या तर तुम्हाला पुढची भूमिती समजणार आहे. कारण पुढचा एक पेपर आता तुम्हाला यावर्षी या भूमितीवरचा सोडवावा लागणार आहे. तुम्हाला मॅथ्स 2 वर सोडवावा लागणार आहे. दुसरा भाग असा की वेळचा वेळी अभ्यास करा, रोजच्या रोज अभ्यास करा. जे येणारे व्हिडिओ आहे त्याचं पॉइंट नोट डाऊन करा आणि येणाऱ्या शंका ज्या असतील त्या कमेंटमध्ये द्या. ग्रुपवर विचारल्या तरी चालतील. धन्यवाद.